मी अरुण घोडके. शिवचिंतन. नाशिक जिल्ह्यातील साल्हेर येथे सेनापती प्रतापराव गुजर, मोरपंत पिंगळे, आनंदराव मकाजी, व्यंकोजी दत्तो, रूपाजी भोसले, शिदोजी निंबाळकर, सूर्यराव काकडे या नामांकित वीरांनी प्रचंड विजय मोगलांच्या विरुद्ध मिळवला. सूर्यराव काकडे 5,000 मराठी लष्करी धारकरी याने युद्ध थोर केले. ते समयी जंबूर याचा गोळा लागून पडला. सूर्यराव म्हणजे सामान्य योद्धा नव्हे, भारतीय जसा कर्ण योद्धा. त्याच प्रतिमेचा शूर पडला. वरकडी नामांकित शूर पडले. समकालीन कविभूषण लिहितात की शिवरायांनी स्वाल्हेरचे युद्ध जिंकल्याच्या बातम्या ऐकून यावनांच्या काळजात धडकीच भरली. तिन्ही लोक स्वर्ग, मृत्यू, पाताळ शिवरायांचे यश गाऊ लागले. या युद्धातील जखमी शिपाई अद्यापि विवळत आहेत. शत्रूचे सैन्य कापून कित्येकास मशकाप्रमाणे उडवून लावले, तर कित्येक पाठ दाखवून पळून गेले व रक्तस्राव झाल्याने निष्कत झालेले व रक्ताने माखलेले पापी तरुण पठाण रणभूमीवरती तडफडत पडले आहेत. महाराजांनी खबर ऐकून खुश झाले. तोफा मारल्या, साखरा वाटिल्या. खबरे घेऊन जासूद आले. त्यांच्या हाती सोन्याची कडी घातली. स्वाल्हेरची खबर बादशाहच कळाली आणि तो कष्टी झाला. तो म्हणाला, स्वाल्हेरच्या युद्धात तुम्ही मेला का नाही? आपल्या महाबलवान अतिविख्यात योद्ध्यांना शिवाने कैद कसे केले? या विजयानंतर महाराज स्वतः स्वाल्हेर मुल्हेर येथे गेले. दुर्गावरती ताज्या दमाचे सैन्य व सामुग्री यांची भरती केली. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.